मी जेव्हा मॅट्रिक केली तेव्हा माझी स्वप्न बाकी मुलींप्रमाणेच होती. कॉलेजला जायचं, आपल्या मर्जीने आयुष्य जगायचं. पण नशिबाने माझ्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. आईवडील बालपणी आम्हाला सोडून गेले आणि भावाने आईवडिलांची जागा घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा स्वतःचा एक अंदाज होता, कडक आणि परंपरागत वागणं, पण मनाने वाईट नव्हता. कदाचित म्हणूनच जेव्हा एक स्थळ आलं त्याने एक क्षणही वाया घालवला नाही आणि माझी इच्छा नसताना त्याने माझं लग्न त्या व्यक्तीशी लावून दिलं आणि तो तुला सुखात ठेवेल. मी शांत राहिले. त्यावेळी माझ्यात बोलण्याची ताकद नव्हती. भावाच्या निर्णयालाच नशीब समजून त्यांच्याच सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मार्गावर चालू लागले. माझं लग्न एका व्यावसायिक व्यक्तीशी झालं. वयाने तो माझ्यापेक्षा सुमारे 20 वर्षांनी मोठा होता. जेव्हा मी पहिल्यांदा त्याचा चेहरा पाहिला, मन थोडंसं घाबरलं आणि गोंधळलंही. पण त्याच्या डोळ्यात जी मृदुता होती तिने मला थोडा आधार दिला. मला फक्त एक घर हवं होतं जे मी सांभाळू शकेन. त्याने पहिल्याच भेटीत असं म्हटलं होतं. लग्नानंतर वाटायचं की जणू मी एखाद्या स्वप्नात आहे. तो माझ्याशी आदराने बोलायचा, माझी काळजी घ्यायचा. जेव्हा जेव्हा मी काहीतरी शिकायची इच्छा व्यक्त करायची तेव्हा तो म्हणायचा, शिकायचं आहे का? शिक, तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे. माझ्यासारख्या साध्या मनाच्या व्यक्तीसाठी हे सगळं खूप होतं. लग्नाला 1 वर्ष झालं होतं आणि देवाने आमच्या पदरात एक मूल टाकलं. मी त्याला पहिल्यांदा छातीशी धरलं तेव्हा वाटलं की आयुष्य पूर्ण झालं. माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात आनंद आणि अभिमान स्पष्ट दिसत होता. हा आपला वारस आहे असं त्याने म्हटलं. तू मला सर्व काही दिलंस. घरात सगळं काही व्यवस्थित होतं. शांतता, आनंद जणू एखाद्या शांत तलावाच्या पृष्ठभागासारखा. मी दररोज सकाळी नवऱ्यासाठी नाश्ता बनवायचे. मुलाला छातीशी धरून दिवस जायचा. संध्याकाळी तो कामावरून यायचा तेव्हा त्याचा थकवा माझ्या हातांनी केलेल्या चहाने दूर व्हायचा. तो अनेकदा म्हणायचा, सुमित्रा, तू नसतीस तर माझं काय झालं असतं. पण आनंद कायम राहत नाही आणि काही वेळा तो इतक्या शांतपणे संपतो की माणसाला समजतही नाही. एक दिवस तो संध्याकाळी ऑफिसमधून घरी आला तेव्हा थकवा थोडा जास्तच वाटत होता. मी म्हणाले, तुम्ही झोपा, मी जेवण आणते. तो हसला, पण त्याच्या डोळ्यात एक वेदना होती. काही दिवस असेच गेले. कधी डोकेदुखी, कधी अंगदुखी, कधी ताप. डॉक्टरकडे जाऊया मी म्हणाले. फक्त कामाचा थकवा आहे, बरा होईल असं बोलत त्याने टाळलं. पण तब्येत खालावत गेली. शेवटी मीच हट्ट केला. त्याला रुग्णालयात घेऊन गेले. डॉक्टरने काही तपासण्या केल्या आणि मग दुसऱ्या दिवशी बोलावलं. मी मुलाला कुशीत घेऊन नवऱ्यासोबत डॉक्टरच्या खोलीत बसले. डॉक्टरच्या डोळ्यात तीच गंभीरता होती जी एखादी मोठी बातमी देण्याआधी असते. त्याने रिपोर्ट आमच्यासमोर ठेवले आणि म्हटला, हे कॅन्सर आहे. माझ्या हातातल्या मुलाचं वजनही जाणवलं नाही. मी जणू दगड झाल्यासारखी होते. नवऱ्याने पुन्हा शांत स्वरात विचारलं, मग इलाज काय? डॉक्टरने आशा दिली, इलाज शक्य आहे पण वेळेत सुरू करावा लागेल. पण त्याच क्षणापासून एक नवीन लढाई सुरू झाली. औषधं, हॉस्पिटल, आशा आणि प्रार्थनांची लढाई. पण हे सगळं तर नंतरचं होतं. त्या रात्री तो जेव्हा हॉस्पिटलमधून परत आला तेव्हा मी त्याच्यासाठी त्याचा आवडता डाळ भात बनवला. तो शांत बसून होता. मी म्हणाले, तुम्ही नक्की बरे व्हाल, काळजी करू नका. देव खूप दयाळू आहे. तो माझ्याकडे पाहून हसला. सुमित्रा, काही झालं तरी तुला आणि आपल्या मुलाला माझी सगळी मालमत्ता मिळेल. मी वकिलाशी बोलतो. मी लगेच म्हणाले, असं काही नका बोलू. तुम्ही आमच्यासोबत राहा एवढीच आमची प्रार्थना आहे. तो हलकसा हसला. मी तुला अजून मजबूत बनवू इच्छितो. जी बाई आईसुद्धा आहे आणि बायकोसुद्धा. तिने कधीच कमजोर होता कामा नये. त्या रात्री मी त्याचे हात माझ्या हातात घेऊन झोपले होते शांतपणे आणि पहिल्यांदा विचार केला की हे हात सुटले तर मी कुठे जाईन. पुढच्या दिवशी तो माझ्यासोबत हॉस्पिटलला जायला तयार नव्हता. 2 दिवस विश्रांती घेईन आणि बरा होईन. मी शांत राहिले. माहिती होतं की तो फक्त माझ्यासाठी खोटं बळ दाखवत होता. 2 दिवसांनी जेव्हा मी त्याला परत हॉस्पिटलला घेऊन गेले, आणखी तपासण्या झाल्या. रिपोर्टने पुन्हा तेच सांगितलं जे पहिल्या डॉक्टरने सांगितलं होतं. कॅन्सर पसरत होता. डॉक्टरने उपचार सुरू करायला सांगितले. किमोथेरपी, वारंवार औषधं, आठवड्याभरचे हॉस्पिटलमध्ये दाखल. आम्ही सगळं काही केलं. मी दररोज माझ्या 3 वर्षाच्या मुलाला कुणाकडे तरी सोपवून रुग्णालयात जायचे. तो निरागसपणे विचारायचा, मम्मा, बाबा कुठे गेले? आणि मी फक्त एवढंच म्हणू शकायचे, बाबा थोडे आजारी आहेत, बरे होऊन परत येतील. उपचारादरम्यान त्यांचा रंग बदलू लागला.
जो माणूस पूर्वी शहाणा, हसरा आणि सजीव होता, आता तो शांत होऊ लागला. त्याचे हातपाय थरथरायचे. रात्री तापाने चिंब व्हायचा. मी रात्रभर त्याच्या कपाळावर ओलसर कापड ठेवत असे. कधी पुस्तक वाचून दाखवत असे, कधी शांतपणे त्याचा हात धरून बसून राहत असे. एक दिवस त्याने मला सांगितलं, सुमित्रा, मला वाटतंय मी फार दिवस नाही जगणार. मी तात्काळ बोलणं तोडलं. असं बोलू नका, तुम्हाला काही होणार नाही. तो हलका हसला. कधी कधी सत्य स्वीकारण्यात भीती वाटत नाही, उलट शांतता मिळते. मी त्याचं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं आणि गप्प बसले. आम्ही उपचार पूर्ण केले, पण कॅन्सर शरीरात पसरलेला होता. शेवटच्या दिवसात तो बहुतेक वेळा पलंगावरच असायचा. मग एक सकाळ जेव्हा मी पाणी घेण्यासाठी किचनमध्ये गेले आणि परत आले, त्याचा श्वास थांबलेला होता. माझ्या हातातून ग्लास गळून पडला. खोलीत शांतता होती जी किंचाळल्यासारखी वाटत होती. मी वेड्यासारखी रडत राहिले. डॉक्टरांना फोन केला, भावाला बोलवलं. सगळ्या विधी पार पाडल्या. अंत्यसंस्कार झाले. लोक आले, दुःख व्यक्त केलं आणि निघून गेले. पण माझ्यासाठी वेळ तिथेच थांबला. आता माझा 7 वर्ष 13 महिन्याचा मुलगा होता, जो पुन्हा पुन्हा दाराकडे पाहायचा आणि विचारायचा, बाबा आले का? मी काहीच बोलू शकत नव्हते. फक्त त्याला छातीशी धरून रडत असे. आता आम्ही सासरच्या घरी होतो, पण परिस्थिती बदलत चालली होती. जी सासू आधी प्रेमाने बोलायची, त्यांच्या बोलण्यात आता भीतीची सावली होती. त्या बहुतेक वेळा गप्प असायच्या आणि बोलल्यावर खोल उसासे टाकत म्हणायच्या, वेळच वाईट होती. तरुण मुलगा घेऊन गेली, नशीब आपलं. मी गप्प राहिले. नवऱ्याच्या निधनाला काही महिने झाले होते. आता घरातील शांततेची सवय होऊ लागली. पण माझ्यासाठी प्रत्येक दिवस एक नवीन कसोटी बनत होता. सकाळी डोळे उघडले की पहिल्यांदा भांडी घासणे, झाडू मारणे आणि जाऊबाईच्या मुलांसाठी नाश्ता बनवायचा. आदेश ऐकू यायचा. सासूंचा हुकूम होता, आता हेच तुझं काम आहे. माझा मुलगा गेला, आता तुला तुझ्या मुलाला वाढवायचं असेल तर काम कर. उपकार समजून नको. मी शांतपणे सगळं सावरून दररोज त्या कामात व्यस्त होत असे. कधी मोठी जाऊ मुलांना शाळेत पाठवायला सांगायची, तर कधी लहान जाऊ कपडे धुवायला टाकायची. त्यांची मुलं अंगणात खेळायची आणि माझा मुलगा एका कोपऱ्यात शांतपणे बसून असायचा. त्याच्या नजरा माझ्याशी बोलायच्या, पण तो काहीही म्हणत नसे. त्याला समजले होते की आता आईही थकलेली असते. एक दिवस मी किचनमध्ये पीठ मळत होते, तेव्हा लहान जाऊबाई आली आणि रागाने म्हणाली, तुला समजत नाही का? मुलांच्या लंचमध्ये मीठ कमी होतं. काल माझ्या मुलीने शाळेतून आल्यावर काहीच खाल्लं नाही. मी हात थांबवत म्हणाले, पुढच्या वेळी काळजी घेईन. काळजी? तिने टोमण्याने हसत म्हटलं, तू तुझ्या नवऱ्याला वाचवू शकली नाहीस, आता आम्हालाही आजारी करणार आहेस का? माझे हात पिठाने भरलेले होते. मी काहीच बोलले नाही, फक्त डोळे खाली केले. एक दिवस माझा मुलगा अंगणात खेळत होता, तेव्हा मोठ्या जाऊबाईचा मुलगा त्याचं खेळणं हिसकावून घेऊन गेला. माझा मुलगा रडला. त्याने ते खेळणं परत मिळवण्यासाठी धाव घेतली, पण दुसऱ्या मुलाने त्याला तोंडावर जोरात ढकलून दिलं. तो जमिनीवर कोसळला. मी धावत जाऊन त्याला उचललं. त्याच्या ओठातून रक्त येत होतं. मी जाऊबाईला म्हटलं, तुमच्या मुलाने माझ्या मुलाला मारलं आहे, काहीतरी बोला. ती उलट मलाच ओरडली, हेच तर करता तुम्ही. आधी स्वतःला निरागस दाखवता, मग आमच्या मुलाला आगाऊ. आत्तापासूनच अरेरावी चालू आहे. उद्या तुमचा मुलगा आम्हाला शिव्या देईन. सासूबाई खोलीतून बाहेर आल्या. अरे काय गोंधळ चालला आहे? जाऊबाईने तात्काळ सगळी गोष्ट तिच्या शैलीत वळवून सांगितली आणि सासू म्हणाल्या, सुमित्रा, जोपर्यंत तू तुझ्या सासरच्या घरात आहेस तोपर्यंत तोंड बंद ठेव. ही मुलं त्यांच्या बापाच्या कमाईवर जगतात. तू आणि तुझा मुलगा फक्त पाहुणे आहात. माझ्या मनात आलं की जमीन फाटावी आणि मी त्यात गाडली जावी. मुलाला कुशीत घेतलं, त्याला शांत केलं आणि आत घेऊन गेले. त्या दिवशी मी मुलाच्या जखमांवर औषध लावलं आणि त्याचे अश्रू पुसताना म्हणाले, तू कमकुवत नाहीस, तू माझा मुलगा आहेस. फक्त थोडं अजून सहन करायचं आहे. देव सगळं पाहतो. एक दिवस लहान जाऊबाईने तिच्या मैत्रिणींना घरी बोलावलं. मला आदेश दिला गेला की चहा, समोसे आणि ज्यूससह सेवा करायची. मी शांतपणे सगळं तयार करत राहिले. त्यांच्या बोलण्यानं मन दुखावायचं, पण मी स्वतःला कामात गुंतवून घेतलं. जेव्हा सगळे पाहुणे निघून गेले तेव्हा एका प्लेटमध्ये थोडं अन्न शिल्लक राहिलं होतं. मी विचार केला, मुलासाठी ठेवावं. जशी मुलाला ती प्लेट दिली, लहान जाऊबाई खोलीत आली आणि म्हणाली, हे सगळं आमच्या पाहुण्यांसाठी होतं. तू तुझ्या मुलाला देण्याआधी परवानगी घेतली होतीस का? मी म्हटलं, पाहुणे गेले होते, प्लेट तशीच उरलेली होती. मुलाने सकाळपासून काही खाल्लं नाही.
ती रागाने पुढे आली आणि माझ्या हातातून प्लेट हिसकावून घेतली. हे घर धर्मशाळा नाही आहे, समजलीस? मुलगा घाबरून मागे सरकला. मी त्याचा हात धरला आणि शांतपणे खोलीत गेले. खोलीत तो मला बिलगून म्हणाला, आई, आपण या घरातले नाही का? मी उत्तर दिलं नाही. फक्त त्याचे केस कुरवाळत राहिले. माझ्याकडे असे काही शब्दच नव्हते ज्यामुळे त्याला सांगू शकेन की आपण दोघं या घरात फक्त श्वास घेण्यापुरते आहोत. एक दिवस मी कपडे धुत होते. बाहेर पाऊस सुरू झाला. अंगणात सुकात असलेले कपडे भिजू लागले. मी धावत गेले, कपडे गोळा केले, पण पाणी खूप झालं होतं. मोठी जाऊबाई मला पाहतच ओरडू लागली, हे सगळे कपडे पुन्हा धुवावे लागतील, हा तुझा हलगर्जीपणा आहे. मी थकलेल्या स्वरात म्हटलं, पाऊस अचानक सुरू झाला. प्रयत्न केला पण वाचवता आले नाही. तुझे प्रयत्न फक्त एवढ्याच लायकीचे आहेत. हे घर तुझ्या नोकरीचं ठिकाण नाही, पण तुला तर फुकटची भाकरी खायची सवयच झाली आहे. हे शब्द माझ्या आत खोलवर घुसले, पण मी तोंड उघडलं नाही. फक्त कपडे पुन्हा टबमध्ये टाकले आणि धुणं सुरू केलं. हे सगळे सहन करणं सोपं नव्हतं, पण माझ्या मुलाच्या डोळ्यातून मला ताकद मिळायची. मी जाणत होते तो माझ्यावर अवलंबून आहे. खरं तर आम्ही दोघं एकमेकांचे शेवटचे आधार होतो आणि तो आधारही आता या घराच्या भिंतीत मागे पडत चालला होता. काही दिवसापासून घरात विचित्रसं वातावरण होतं. दीर आणि सासू आपसात कुजबूज करत असायचे, जणू एखादी जुनी फाईल उघडत होते. एक सकाळ दरवाजावर वकील आला. मी अंगणात कचरा काढत होते. मोठ्या जाऊबाईने ताबडतोब दरवाजा बंद करून वकीलला आत बोलावलं. मला वाटलं कदाचित काही जमीन किंवा व्यवसायाची गोष्ट असेल. मी शांतपणे माझ्या कामात व्यस्त राहिले. दुपारी तो वकील निघून गेला. रात्री जेवताना सासू अचानक म्हणाली, सुमित्रा, उद्या दुपारी तू आणि तुझं मूल माझ्या खोलीत या. एक महत्त्वाची गोष्ट आहे. मी फक्त मान डोलावली. दुसऱ्या दिवशी तसंच झालं. सासूच्या समोर एक फाईल होती. मी पोहोचल्यावर त्यांनी नजर वर केली. ही तुझ्या नवऱ्याची वसियत आहे. वकीलने आज खरी प्रत दिली आहे. मी शांतपणे ऐकत राहिले. तुझ्या नवऱ्याने त्याचा हिस्सा आणि तुझ्या मुलाचं नाव काय आहे, म्हणजे ह्या घरात, दुकानात आणि जमिनीत तुमचा कायदेशीर हक्क आहे. मी आश्चर्यचकित झाले. माझा नवरा कधीही याबद्दल माझ्याशी बोलला नव्हता. एकदा प्रेमाने एवढंच म्हटलं होतं, सगळं काही तुझ्यासाठीच ठेवून जातोय. आता ते सत्य बनलं होतं. सासूने फाईल बंद करताना म्हटलं, ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस. मी म्हटलं, मी काही बोलणार नाही आई, फक्त मुलाच्या सुरक्षेची चिंता आहे. पण ही गोष्ट जाऊबाईला कळली होती. त्याच संध्याकाळी जेव्हा मी किचनमध्ये भांडी धुत होते, लहान जाऊने माझ्याकडे पाहून म्हटलं, वाह, नवरा तर मेला पण बायकोला वारस बनवून गेला. आता समजलं मी का नोकराणी बनून राहिले आहे. सगळं काही तर तुझ्याच नावावर होणार आहे. मी डोळे खाली घातले. माझ्या नवऱ्याचं मृत्यूपत्र आहे. मी काही मागितलेलं नाही. मृत्यूपत्र? ते कसलं? ते तर उद्या जाळून राख करू. तू काय करणार आहेस, असं तिने द्वेषाने म्हटलं. त्या दिवसानंतर सगळं बदललं. लहान सहान गोष्टींवर टोमणे, जेवणात मीठ कमी असेल तर ओरडा, मुलगा खेळत असेल तरी रोकटोक. एक दिवस तो अंगणात खेळत होता तेव्हा मोठी जाऊबाई जोरात ओरडली, माझ्या मुलाचे कपडे फाडले तुझ्या मुलाने, हा मुद्दाम भांडण करतोय. मी म्हणाले, मुलगा आहे, चूक झाली असेल. ही चूक नाही, सवय आहे. जशी आई तसाच मुलगा. मी मुलाला धरून आत घेऊन गेले. रात्री त्याला ताप होता. औषधासाठी मी सासूकडे पैसे मागितले तर त्यांनी दरवाजा बंद करून घेतला. दुसऱ्या दिवशी मी परिसरातल्या क्लिनिकमधून मोफत औषधं आणली. मुलांवर उपचार केले, पण मनातल्या जखमा रक्तासारख्या पसरत होत्या. आता हा फक्त तिरस्कार नव्हता, तर ते आता वैर बनलं होतं. 2 दिवसांनी एक दुपारी सगळे घरात असताना अचानक आवाज आला, माझ्या चांदीच्या बाळ्या सापडत नाहीयेत. लहान जाऊबाई किंचाळली. सगळ्या बायका खोलीत एकत्र झाल्या. कोणीतरी चोरी केली आहे असं ती म्हणाली. सासूबाईंनी म्हटलं, सगळ्यांच्या खोल्या तपासल्या जातील. मी म्हटलं, हो आई, नक्की करा. पण त्या सगळ्या थेट माझ्या खोलीत आल्या. बेडखाली, कपड्यांमध्ये सगळीकडे शोध घेतला. मग एका कपाटाच्या कप्प्यातून त्या बाळ्या बाहेर पडल्या. मी दचकून म्हणाले, हे मी ठेवलं नाही, मी तर स्पर्शही केला नाही. लहान जाऊबाई म्हणाली, आणि कुठं लपवशील? नोकराणी होऊन घरात राहतेस आणि चोरी करतेस. मी शपथ घेत म्हणाले, मी काहीही केलं नाही, देव साक्षी आहे. सासूबाईंनी हाताच्या इशाऱ्याने सगळ्यांना गप्प बसवलं. मग माझ्याकडे आल्या. माझ्या मेलेल्या मुलाचा तू अपमान करत आहेस. आता बस, खूप झालं. मी रडत रडत म्हणाले, आई, मी चोर नाही, विश्वास ठेवा. विश्वास?
त्यांनी म्हटलं, ती बाई जी नवऱ्याला जाऊन 1 वर्ष उलटत नाही त्याआधीच हिस्सा मागण्याच्या तयारीत असते, तिच्याबद्दल काय अपेक्षा ठेवायची. माझी जीभ स्तब्ध झाली. त्यांनी दरवाजाकडे इशारा करत म्हटलं, शांतपणे या घरातून निघून जा आणि तुझ्या मुलालाही घेऊन जा. आता या घरातल्या 1 कणावरही हक्क नाही तुमचा. मी वाकून मुलाला उचललं. सगळ्या घराने फक्त एक शांत तमाशा पाहिला. लहान जाऊबाई मागून म्हणाली, आणि हो, हिस्सा मिळवायचे स्वप्न पाहणं बंद कर. सगळं आमच्याकडे आहे आणि कोर्टात जे होईल ते तुझ्या हातात नाही. मी दरवाजातून बाहेर पडले. मुलाने विचारलं, आई आता कुठे जायचं? मी फक्त एवढंच म्हणाले, जिथे इज्जत आहे बाळा, बस तिथं. रस्त्यावर पाऊल ठेवताना मी मागे वळून शेवटच्या त्या घराकडे पाहिलं. तेच घर जिथे माझ्या नवऱ्याचं हसणं घुमायचं, जिथे माझ्या मुलाने चालायला शिकलं. आता त्या भिंती परक्या वाटत होत्या. माझे पाय लटपटत होते, पण मनात एक निर्णय ठाम झाला होता, ही लढाई मी शांतपणे लढणार नाही. आता काहीतरी करावंच लागेल. दरवाजा बंद झाला आणि मला जणू जमिनीची ताकद जाणवली. मुलाला छातीशी धरून अणवाणी पाय रस्त्यावर चालू लागले. ना काही कपडे सोबत, ना पैसे, ना कुठे थांबायचं ठिकाण. फक्त एक आशा उरली होती, भाऊ. भाऊ तोच होता जो माझ्या लग्नात सर्वात पुढे होता, ज्याने म्हटलं होतं, तू माझी इज्जत आहेस. कधी गरज पडली तर सर्वात आधी तुझ्या पाठीशी उभा राहीन. संध्याकाळ होतरत होती जेव्हा मी भावाच्या परिसरात पोचले. एक क्षण वाटलं परत जावं, पण मुलाच्या चेहऱ्यावर चढलेली पिवळसर छाया पाहून पावलं पुढे सरसावली. दरवाजावर टकटक केली. काही वेळाने वहिनीने दरवाजा उघडला. मला पाहून जणू दचकली. वहिनी, मी मंद आवाजात म्हटलं. ती काही वेळ गप्प राहिली. मग म्हणाली, सुमित्रा तू इथे? घरातून हाकलले आहे का? कुठेही जागा नव्हती. वाटलं भावाकडे जावं. ती एक क्षण विचारात पडली. मग दरवाजा उघडला. ये पण भाऊ घरी नाहीत. फॅक्टरीच्या कामानं बाहेर गेलेत. मी मुलासह आत आले. अंगणात भावाची 5 मुलं खेळत होती. वहिनीने चटई दिली. म्हणाली, बसा, मी पाणी आणते. रात्र तिथेच सरली, पण वातावरण थंड राहिलं. ना ती मुलं जवळ आली, ना वहिनी फारसं काही बोलली. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाला ताप खूप होता. कपाळ जळत होतं, श्वास फुलत होता. वहिनी, काही औषधं मिळेल का? मी सौम्यतेने विचारलं. ती स्वयंपाकघरात काम करत करत म्हणाली, दादा अजून आला नाही तुझा. पैसे त्याच्याकडेच आहेत. कुणाकडून उसने घे. मुलगा खूप आजारी आहे. तिने निराश होऊन म्हटलं, आम्ही आमच्या 5 मुलांचा खर्च चालवू की तुझा? बघ सुमित्रा, मी दयाळू आहे पण मजबूर आहे. मी शांत राहिले. दुसऱ्या दुपारी भाऊ घरी आला. मी ताबडतोब दरवाजापर्यंत गेले. त्याने दुरून पाहिलं आणि आत आला. मुलाची अवस्था पाहूनही त्याच्या चेहऱ्यावर कुठलीही चिंता नव्हती. दादा, औषधासाठी थोडे पैसे हवे होते. तो सोफ्यावर बसला. बूट काढताना म्हणाला, हे बघ सुमित्रा, तुला माहीत आहे माझ्याकडे आधीच खूप खर्च आहेत. तुला काही मागायचं होतं तर सासरकडून मागितलं असतंस. तिथूनच हिस्सा घ्यायचा होता. त्यांनी तर हाकलूनच दिलं दादा. मी कठीणतेने म्हटलं, आता कुठे जाऊ? कोर्टात जा, वकील घे. इथे येऊन काय मिळणार आहे? त्याने स्पष्ट शब्दात सांगितलं. वहिनी चहा घेऊन आली आणि माझ्याजवळ येऊन म्हणाली, समजाव ना तुझ्या बहिणीला. हे घर काही धर्मशाळा नाही. 3 दिवसापेक्षा जास्त ठेवू शकत नाही. मी मुलाला कुशीत घेतलं आणि कोपऱ्यात जाऊन बसले. संध्याकाळी मुलगा वारंवार पाणी मागत राहिला. ताप वाढत गेला. भावाच्या घरातल्या औषधाच्या कपाटाला कुलूप होतं. मी काहीच बोलले नाही. फक्त मुलाच्या पायावर ओलसर कपडा ठेवत राहिले. दुसऱ्या सकाळी मी डॉक्टरकडे जायचा प्रयत्न केला, पण भाडं नव्हतं, ना काही मार्ग. मी गल्लीत गेले. लोकांकडून औषधासाठी मदत मागायचं ठरवलं, पण कुणीही चेहरा ओळखीचा नव्हता. परत आले तर वहिनी दारात उभी होती, चेहऱ्यावर चिडचिड. सुमित्रा, माझ्या मुलांसमोर तमाशा करू नकोस. तुला ठेवले हे उपकार पुरे झाले. आता जा आणि तुझ्या हक्कासाठी लढ. तुझा भाऊसुद्धा हेच म्हणत होता. मुलगा आजारी आहे, मी हळू आवाजात म्हणाले. आणि माझी मुलं काय कमी आजारी पडतात? औषधं झाडांवर उगवत नाही, बाजारातून आणावी लागतात पैशानं, असं म्हणत ती आत गेली. मी मुलाला उचललं. बाहेर उंबरट्यावर जाऊन बसले. वाऱ्याचा थोडा थंडावा जाणवत होता. मुलगा माझ्या खांद्याला बिलगून होता. डोळे बंद होते. ती रात्र तशीच जात होती. कुठलंच दार उघडलं नाही, ना खाण्यासाठी काही मिळालं. ममा, भूक लागली आहे, त्याने थकलेल्या आवाजात म्हटलं. माझ्याकडे उत्तर नव्हतं. मी ओढणीचा कोपरा भिजवून त्याच्या ओठांवर लावला. थोडा वेळ आणखी थांब बाळा, देव काहीतरी मार्ग काढेल. जवळच्या मंदिरातून आवाज आला. लोक उपवास सोडत होते. सुगंध गल्लीत पसरत होता, पण माझ्यासाठी कोणतंच दार उघडलं नाही.
मुलाचे डोळे वारंवार बंद होत होते. त्याचं शरीर तापाने गरम होतं, पण हाडासारखं हलकं वाटू लागलं. मी शेवटचं एकदा दरवाजावर टकटक केली. वहिनीचा आवाज आला, झोपले आहेत सगळे, सकाळी बोल. मी काहीच उत्तर दिलं नाही. डोकं दरवाजाला टेकवलं. मुलाने माझा चेहरा धरला आणि म्हणाला, मम्मा झोप येतेय, भाकरी मिळाली तर उठव. मी मान डोलवली. त्याला कुशीत घेतलं. शांततेत वेळ सरत होती आणि आत कुठेतरी काहीतरी तुटत होतं. रात्र खोल झाली होती. गल्ली शांततेत बुडालेली होती. मी दरवाजाशी मुलाला छातीशी धरून बसले होते. त्याचं शरीर तापात होरपळत होतं. श्वास हळूहळू चाललेला होता. थोड्या थोड्या वेळाने तो हलायचा, जणू एखाद्या स्वप्नातून दचकून उठतोय. मम्मा भाकरी मिळाली का? त्याने कमकुवत आवाजात विचारलं. अजून आणते बाळा, थोडं थांब. मी दरवाजाकडे पाहिलं. काहीतरी बोलणारच होते की आतून दिवा बंद झाला. मी गप्प झाले. गल्लीत एक कुत्रा भुंकत होता. कुठेतरी दुरून गाडी जाण्याचा आवाज आला आणि पुन्हा सगळं शांत झालं. मुलाचा श्वास जोरात होऊ लागला. मी त्याला चादरीत आणखी घट्ट लपेटलं. त्याच्या कपाळावर एक प्रेमाचं चुंबन दिलं. मम्मा थंडी लागतेय. मी आहे ना, इथेच आहे बाळा, काही होणार नाही. पण आतून काहीतरी तुटत होतं. त्याचं बोट माझ्या बोटात अडकलेलं होतं. मला तो दिवस आठवला जेव्हा त्याने पहिल्यांदा बोलायला सुरुवात केली होती. पहिला शब्द जो त्याने उच्चारला होता तो आई होता. तुला दुखतंय का बाळा? मी विचारलं. त्याने मान हलवली. फक्त थोडंसं, फक्त तू थोडंसं खायला दे मम्मा. माझ्याकडे खायला म्हणावं असं काहीच नव्हतं. मी जमिनीवरून एक छोटं कोरडं पान उचललं. त्यावर 2 थेंब पाणी टाकले आणि त्याच्या ओठांवर लावलं. हे मध आहे बाळा, खा. तो हसला. त्याचे डोळे अर्धवट होते. हात खूप थंड होत होते. मम्मा, त्याने फार हलक्या आवाजात म्हटलं. आई, मी बाबांकडे जातो. मी किंचाळले. नाही, तू कुठेही जाणार नाहीस. तू माझ्यासोबत आहेस. तू माझा आहेस. त्याचा हात हळूहळू शिथिल होत गेला. मी त्याला हलवत राहिले. डोळे उघड, बघ, मी आहे मम्मा, इथेच आहे. काहीतरी बोल बाळा. पण तो शांत झाला. श्वास थांबला होता. छाती कठीण. डोळे अर्धवट उघडे. ओठांवर एक छोटीशी स्मित हास्य, जणू एखाद्या शांततेत होता. मी त्याला जोरात माझ्या छातीशी धरलं, हलवलं, किंचाळले, रडले, तडफडले. संपूर्ण गल्ली माझ्या आवाजाने दुमदुमत होती. माझं बाळ, कोणी आहे का? दार उघडा. देवासाठी कोणी आहे का? भावाच्या दरवाजावर जोरजोरात टकटक केली. दादा, माझं मूल, बघा त्याला काय झालं आहे. तो चालला आहे. कोणताही आवाज आला नाही. धडधड थांबली होती. जणू वेळच थांबली होती. मी उघड्या फरशावर बसले. त्याला कुशीत घेतलं. त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत राहिले. केस विसळत राहिले. कपाळावर पापे घेतले. उठ बाळा, फक्त एकदा आईला बघ. पण तो झोपला होता, कायमचा. पहाटे जेव्हा मी मंदिराच्या बाहेर बसले होते, माझं मन जणू रिकामं झालं होतं. मुलाला चादरीत गुंडाळून मी एकदम दगडासारखी बसून राहिले. थोड्या वेळाने लोक मंदिरात येऊ लागले. कुणी वळून पाहिलं, कुणी नजर चुकवली. पण मग एक वृद्ध थांबले. कपाळावर चंदनाचा टिळा आणि हातात लाकडी काठीचा आधार. बाळा, काय झालंय या वेळेला इथे? त्यांच्या आवाजात सौम्यता होती, जणू अनेक वर्षांचा थकवा उतरवणारी शांतता. मी हळू आवाजात म्हणाले, माझं मूल काल रात्री गेलं. अंत्यविधी करायला कोणी नाही. ते एक क्षण गप्प राहिले. मग काठी जमिनीवर टेकवत म्हणाले, बाळा, चल माझ्यासोबत. तुझं मूल देवाचा आशीर्वाद होता. आपण त्याला सन्मानाने निरोप देऊ. मी मान डोलावली. त्यांनी सोबत 2 तरुणांना बोलवलं, जे मुलाच्या पार्थिवाला सन्मानाने उचलून स्मशानाच्या दिशेने निघाले. स्मशान फार लांब नव्हता, पण मला जाणवलं जणू शतकांचा प्रवास पार केला. त्यानंतर ते मला एका धर्मशाळेत घेऊन गेले. दरवाजा उघडला. आत लाल रंगाचा गालिचा नीटपणे अंथरलेला होता. वडीलधारी लोक आणि काही मुलं अध्याय वाचत बसले होते. ही आमची धर्मशाळा आहे, त्यांनी सांगितलं. गुरुजी वाघमारे माझं नाव आहे. इथे कोणीही निसंशय मजबुरीनं माघारी जात नाही. मुलाला सन्मानपूर्वक दफन करण्याची तयारी झाली. स्त्रिया आल्या. पांढरे कपडे आणले गेले. मी एका बाजूला गप्प बसून सगळं पाहत राहिले. त्या स्त्रिया वारंवार माझ्या चेहऱ्याकडे पाहत होत्या, पण काही बोलल्या नाही. एका मुलीने माझ्या खांद्यावर हात ठेवला. तुम्ही खूप मजबूत आहात. तुमचं मूल खूप नशीबवान आहे. मग त्याला चादरीत गुंडाळण्यात आलं. सगळं इतकं सन्मानाने झालं की माझ्यातील शतकांपासूनचा थकवा जणू सांडून गेला. काही परिसरातले लोक देखील होते, जे मला दरवाजाबाहेर पाहून गेले होते. अंत्यविधीच्या वेळी माझं शरीर थरथरत होतं,
पण मनात एखादा शांतीदायक सुकून उतरतोय असं वाटत होतं. गुरुजी वाघमारे यांनी अंत्यविधीनंतर घोषणा केली, हे मूल काल रात्री उपासमारीने आणि आजाराने निधन पावलं. त्याच्या आईला त्याच्या रक्ताच्या नात्याची झिडकारलं. आपण सगळे साक्षीदार आहोत की ह्या मुलाला सन्मानाने निरोप देण्यात आला आहे. माझ्या जखमेवर जणू कोणीतरी प्रेमाने हात ठेवला होता असं वाटलं. गुरुजींनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. देवाने तुझ्याकडून त्याची अमानत परत घेतली आहे. तो त्याला नक्की सांभाळेल. पण आता तू एकटी नाहीस. मी काहीच बोलले नाही, फक्त नजर जमिनीवर ठेवली. सगळं झाल्यानंतर सगळे लोक पुन्हा धर्मशाळेत परतले. गुरुजी मला धर्मशाळेच्या एका छोट्याशा भागात घेऊन गेले, जिथे एक खाट होती आणि काही ग्रंथ ठेवलेले होते. बाळा, तू आता कुठे राहणार? त्यांनी विचारलं. आता हेच माझं घर आहे, जर तुम्ही परवानगी दिलीत तर. ही जागा तुझीच आहे. आम्ही तुला इथे ठेवू. तू इथल्या मुलांना शिकवू शकतेस, सेवा करू शकतेस. ही धर्मशाळा फक्त पुरुषांची नाही, त्या मातांचीही आहे, ज्यांना जगाने विसरून टाकलं आहे. मी डोळ्यात अश्रू घेऊन मान डोलवली. त्या संध्याकाळी धर्मशाळेच्या सगळ्या मुलींनी मिळून मला जेवण दिलं, गरम चादर दिली आणि एका पेटीत नवे कपडे ठेवले. मी रात्री जेव्हा त्याच खाटेवर झोपले तेव्हा माझ्या मुलाचा चेहरा सतत डोळ्यासमोर येत राहिला. त्याचा आवाज मनात घुमत होता, आई, मी बाबांकडे जातो. मी डोळे मिटले आणि मनापासून प्रार्थना केली, देवा, माझं बाळ मी तुझ्या हवाली केलं. जेव्हा वेळ येईल मला तिथंच घेऊन जा जिथं तो असेल. पण तोपर्यंत मला ह्या मुलांसाठी जगण्याची ताकद दे, जे आपल्या प्रियजनांपासून वंचित आहेत. पहाटे मला जाग आली. धर्मशाळेच्या हवेत मुलांचे आवाज घुमत होते, जसं काही माझ्यासाठी एक नवीन जीवनाचं दार उघडलं होतं. सकाळचा प्रकाश जसा धर्मशाळेच्या भिंतीत उतरू लागला होता. मी डोळे उघडले तर मुलांचे आवाज ऐकू आले. कुठेतरी कोणी श्लोक मंत्र बोलत होतं, कुठेतरी कोणाला मंत्रामध्ये दुरुस्ती शिकवली जात होती. पहाटेच्या वातावरणात ती शांतता जी अनेक वर्षानंतर मला जाणवली. गुरुजी वाघमारे यांनी माझ्यासाठी नाश्ता पाठवला. जेव्हा मी त्यांच्या खोलीत गेले तेव्हा ते काही चित्र पाहत होते. बाळा, तू ठीक आहेस ना? त्यांनी सौम्यपणे विचारलं. हो, फक्त वेळेनुसार चांगली होत जाईल. मी मान खाली घालून उत्तर दिलं. ही धर्मशाळा तुझी आहे. इथल्या मुलांना एका आईची गरज आहे आणि तुझ्या जीवनाला एक नवा उद्देश. त्यांचा अंदाज सल्ला देणारा नव्हता तर आत्मविश्वासाने भरलेला होता. मी म्हणाले, मला काहीतरी शिकवायचे आहे. वारकरी संप्रदायाचं ज्ञान, सगळं काही, हेच तर इथे शिकवलं जातं. उद्यापासून तू वर्गात बसशील. आमच्याकडे एक शिक्षक आहे, ते तुला शिकवतील आणि लवकरच तू स्वतःही शिकवू शकशील. त्याच दिवसापासून माझा नवीन प्रवास सुरू झाला. सकाळी विद्यार्थिनीसोबत बसून ज्ञानेश्वरी ऐकणं, दुपारी भजन कीर्तन, संध्याकाळी हरिपाठ. मी एक सहभागी बनले होते आणि हा अनुभव माझ्यासाठी नवीन होता. गुरुजींची पत्नी मावशी उषा अनेकदा येऊन माझ्याजवळ बसत. त्यांनी मला शिकवलं की मुलांशी कसं सौम्यतेने बोलावं, त्यांना कसं प्रोत्साहन द्यावं. मी शांततेत सगळं शिकत गेले. अनेक दिवस असे होते जेव्हा एखादी मुलगी रडायची, आईच्या आठवणीत किंवा एखाद्या कटू स्मरणाने. मी त्यांच्या जवळ बसायचे, त्यांच्या डोक्यावर हात ठेवून फक्त एवढंच म्हणायचे, आपल्या सगळ्यांचा एक देव आहे, जो आईवडिलांपेक्षाही आपल्यावर जास्त प्रेम करतो. माझ्या बोलण्यामुळे मुले मला ताई म्हणू लागली आणि काहींनी तर आई म्हणायला सुरुवात केली. एके दिवशी गुरुजींनी मला बोलावलं. आता तुझं शिक्षण पुरेसं झालं आहे. तू उद्यापासून छोट्या मुलांचा वर्ग घेऊ शकतेस. मी आश्चर्याने विचारलं, मी लायक आहे का? तुझ्या इतका खरेपणाने शिकणारा कोणी नाही. ज्ञानेश्वरी फक्त तोंडपाठ करणं नव्हे, ते मनाने जगण्याचे नाव आहे. मी आभार मानले आणि दुसऱ्या दिवसापासून मुलांना शिकवायला सुरुवात केली. माझ्या वर्गात बहुतेक अनाथ मुले होती. काहींच्या आई घरकाम करायच्या, काहींना विचारणारा कोणीही नव्हतं. मी त्या सगळ्यात माझं मूल पाहायला लागले होते. त्यांचा खोडकरपणा, निरागस चुका, सगळं काही मला आपलेपण देत होतं. एका दुपारी गुरुजींनी मला खोलीमध्ये बोलावलं. मी तिथे गेले तर पाहिलं, एक 10 वर्षाचा मुलगा भिंतीला टेकून उभा होता. नजर खाली, हातात जुनं दप्तर. हा यश आहे. गुरुजींनी सांगितलं, नवीन प्रवेश झाला आहे. आईच्या निधनानंतर सावत्र आईने इथे सोडलं. थोडा घाबरलेला आहे, मोकळं व्हायला वेळ लागेल. मी त्याच्या जवळ गेले. बाळा, तुझं नाव काय? यश आहे. तो हळू आवाजात म्हणाला. हो. काही खाल्लं आहेस का? मी विचारलं. त्याने नकारार्थी मान हलवली.
मी त्याला आत नेलं, जेवणाच्या खोलीत बसवलं, भाकरी आणि भाजी दिली. तो शांतपणे खात राहिला. नजर अजूनही खालीच होती. जेवल्यानंतर मी त्याला म्हटलं, इथली सगळी मुलं तुझे मित्र असतील आणि मी तुझ्यासाठी आईसारखी असेन. काही त्रास झाला तर मला सांग, चालेल ना? तो पहिल्यांदा थोडासा हसला, फक्त एवढंच म्हणाला, आई लवकर गेली. मी त्याचा हात धरला. जे निघून जातात ते देवाकडे जातात, पण जे राहतात ते एकमेकांचे आधार बनतात. त्या दिवसानंतर यश माझ्याजवळ थोडा अधिक जवळचा झाला. अभ्यासात थोडा मंद होता, पण प्रयत्न करत होता. मी त्याला वेगळ्या वेळात बसून धडे परत शिकवायचे. कधी तो विचारायचा, जर देव सगळ्यांची काळजी घेतो तर माझी आई का गेली? मी उत्तर द्यायचे, जेणेकरून तू हे समजू शकशील की तूही कुणासाठी सगळं काही बनू शकतोस. धर्मशाळेतील माझे दिवस मुलं आणि यशसारख्या निरागस जीवांसोबत जात होते. मी आयुष्याला आता एका नवीन प्रकाशात पाहायला लागले. तो प्रकाश जो कागदांमध्ये नाही, हृदयामध्ये पेटतो. रात्री जेव्हा मी माझ्या खाटेवर झोपायचे तेव्हा मला असं वाटायचं जणू माझं मूल माझ्याजवळ आहे. तो माझा शांत आणि हवेत सुरक्षित आहे. आणि मी जाणून होती, हो, मी त्याच्यासाठी जिवंत आहे आणि त्या सगळ्या मुलांसाठी जे मला आई म्हणतात. धर्मशाळेत यश यायला काही आठवडे झाले होते. तो आता दुसऱ्या मुलांमध्ये मिसळू लागला. पण काही गोष्टी अशा होत्या ज्या तो अनेकदा शांतपणे साठवत असे. जेव्हा कोणी मोठ्या आवाजात बोलत किंवा काहीतरी जोरात पडत असे, तो दचकून उठायचा. त्याची झोपसुद्धा खूप हलकी झाली होती. एके रात्री मी बाहेर येऊन हॉलमधून जात होते तेव्हा पाहिलं, तो जिन्याच्या कडेला आकाशाकडे बसून बघत होता. मी जवळ गेले. बाळा, ह्यावेळी झोप का आली नाही? त्याने नजर हटवली नाही. आई, काय ताऱ्यांच्या जवळसुद्धा घरे असतात? हो, प्रत्येक तारा आपल्या देवाच्या घरात असतो, जिथे सुकून असतो, शांतता असते. मग हळू आवाजात म्हणाला, माझ्या आईच्या जाण्यानंतर माझं घर संपलं होतं. आधी बाबा होते, आई होती, मग आई गेली आणि बाबांनी दुसरं लग्न केलं. मी काही बोलले नाही, फक्त त्याचा खांदा थोपटत राहिले. आई, ती बाई जी मला रोज टोमणे मारायची, म्हणायची की मी तिच्यासाठी ओझं आहे. कधी जेवणानंतर शिल्लक अन्न द्यायची, कधी खोलीत बंद करून ठेवायची. बाबा बहुतेक वेळा घरी नसायचे, कामावर किंवा बाहेर. कधी कुणाला सांगितलं नाहीस का? मी सौम्य विचारलं. एकदा आजोबांना सांगितलं तर त्यांनी माझं ऐकून घेण्याऐवजी मलाच ओरडले की मोठ्यांविरुद्ध बोलू नये. मग मी गप्प बसलो. मी त्याच्या डोळ्यात पाहत होतो. तो अजूनही घाबरलेला होता. मग एक दिवस तिने मला बाथरूममध्ये बंद केलं आणि बाहेर गेली. संपूर्ण दिवस मी तिथे बसून राहिलो. पाणीसुद्धा नव्हतं. संध्याकाळी बाबा आले, दरवाजा उघडला. मी बेशुद्ध झालो होतो. त्याच्यानंतरसुद्धा काहीच बदललं नाही. मग धर्मशाळेमध्ये कसा आलास? मी विचारलं. तो थोडा वेळ थांबला, मग हळू आवाजात म्हणाला, एक रात्री मी त्यांच्या गोष्टी ऐकत होतो. ती म्हणत होती की मला कोणाच्या तरी हवाली करेल. एक माणसाला फोन करत होती. म्हणत होती की मुलगा सरळ आहे, शिकलेला आहे, कामही करेल. जर तुम्ही चांगले पैसे दिलेत तर मी उद्याच देईन. माझा जीवच हादरला. मग तू काय केलंस? दुसऱ्या दिवशी जेव्हा ती अंघोळ करत होती, मी तिच्या पर्समधून धर्मशाळेचा पत्ता असलेली चिठ्ठी काढली, जी कधी बाबा घेऊन आले होते, आणि घरातून पळून आलो. थेट इथे आलो. मी त्याचे हात माझ्या हातात घेतले. बाळा, आता तू सुरक्षित आहेस. इथे कोणी तुला विकू शकत नाही. तू माझा मुलगा आहेस. तो माझ्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागला. दुसऱ्या दिवशी गुरुजी वाघमारे यांना मी सगळी गोष्ट सांगितली. त्यांनी त्वरित मदतीचं काम सुरू केलं. धर्मशाळेचे वकील बोलावले गेले. यशची गोष्ट सविस्तर लिहून घेतली गेली. त्याच्या स्थितीची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. त्यात जुने जखमेचे व भावनिक दुर्बलतेचे निशाण होते. 3 दिवसानंतर पोलीस आणि चाइल्ड प्रोटेक्शन युनिटसह यशच्या सावत्र आईला बोलवलं गेलं. ती धर्मशाळेत आली आणि येताच म्हणाली, माझा मुलगा कुठे आहे? त्याला न्यायला आले आहे. खूप दिवस झाले. गुरुजींनी सौम्यपणे सांगितलं, आम्हाला यशशी बोलायचं आहे. आपलं सहकार्य आवश्यक आहे. जेव्हा यश आत आला, त्याने आईला पाहून लगेच मागे पाऊल टाकलं. मी त्याचा हात पकडला. घाबरू नको, काही होणार नाही. वकिलाने प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि यशने खरं खरं सगळं सांगितलं. सुरुवातीला ती बाई गोष्ट वळवून सांगत राहिली. म्हणाली, मुले खोटं बोलतात, त्यांचे काय? पण जेव्हा पुरावे दाखवले गेले, यशची वैद्यकीय रिपोर्ट आणि कॉल रेकॉर्डिंग्स ज्यात तिचा आवाज होता, तेव्हा सगळं स्पष्ट झालं. तिला ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं, तुमच्यावर मानव तस्करी आणि बालकांवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
यशने माझ्याकडे पाहिलं, जणू विचारत होता, सगळं ठीक होईल ना? मी त्याला छातीशी कवटाळलं, आता तू माझ्यासोबत आहेस कायमचा. गुरुजींनी नंतर मला सांगितलं, आम्ही कायदेशीर पालकत्वाची विनंती तयार केली आहे. जर तुझी इच्छा दर्शवलीस तर यशला कायदेशीररित्या तुझा मुलगा बनवू शकतेस. मी डोळ्यात पाणी आणून म्हणाले, तो आधीपासूनच माझा मुलगा आहे. आता फक्त कागदी औपचारिकता बाकी आहे. त्या संध्याकाळी यशने पहिल्यांदा हसत सांगितलं, आई, आता मला कोणाचीही भीती नाही. आणि ते सौम्य हास्य जणू माझ्या हृदयाच्या तुटलेल्या भिंतीवर मलम ठरत गेलं. यशच्या कथेनंतर धर्मशाळेतील मुलांमध्ये माझं नातं अधिक घट्ट झालं होतं. ते आता मला फक्त ताई किंवा मावशी म्हणत नव्हते. खूप मुलं आता माझ्यासाठी आई हा शब्द वापरू लागले. मी हे मनाने सगळ्यांना आपल्या मुलांसारखं कबूल केलं होतं. एका सकाळी गुरुजी यांनी मला आपल्या खोलीत बोलवलं. ते आपल्या उद्देश पूर्ण तऱ्हेत हातात एक फोटो घेत बसले होते. बाळा, धर्मशाळेसाठी कायमस्वरूपी देखरेखीची गरज आहे. मुलं वाढत आहेत, कामाचं ओझंही. मी इच्छितो की तू जबाबदारी घ्यावी. मी तात्काळ म्हणाले, गुरुजी, मी तयार आहे. पण जसं आधीही सांगितलं होतं, मी या कामासाठी कुठलाही पगार किंवा मोबदला घेणार नाही. फक्त देवासाठी ही सेवा सुरू ठेवू इच्छिते. ते हसले. ह्याच निष्ठेमुळे आम्हा सर्वांचा तुझ्यावर विश्वास आहे. काही दिवसातच मला धर्मशाळेच्या कामांमध्ये पूर्ण अधिकार देण्यात आले. यशही त्या जबाबदारीत माझी मदत करायचा. जेव्हा तो शाळेतून परत यायचा तेव्हा मुलांचा गृहपाठ करून घ्यायचा. कोणाचे बूट फाटलेले असले तर त्यांना दुरुस्ती करण्यासाठी पाठवायचा आणि दर रविवारी लहान मुलांना गोष्टी सांगायचा. त्याचं मन आता सौम्य झालं होतं, पण त्याच्या सौम्यतेत अजूनही खोलपणा होता. एके दिवशी धर्मशाळेत एक नवीन मुलगा आला. नाव होतं मंदार. तो रस्त्याच्या कडेला पोलिसांना सापडला होता. शांत, घाबरलेला आणि अगदी एकटा. त्याच्या डोळ्यात तीच भीती होती जी मी यशच्या डोळ्यात पूर्वी पाहिली होती. मी त्याला खोलीत बसवलं, जेवण दिलं आणि पदराने त्याचा चेहरा स्वच्छ केला. बाळा, हे सगळं तुझे स्वतःचे आहेत. आता तुला कोणीही घाबरवणार नाही किंवा विकणार नाही, मारणार नाही. मंदार काहीही बोलला नाही, फक्त डोकं खाली घालून जेवायला लागला. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हटलं, आजपासून तूही माझा मुलगा आहेस. आता माझ्या मुलांची संख्या एकावरून अनेक झाली होती. त्याची शाळा शहरातील उत्तम संस्थांपैकी एक होती आणि तो प्रत्येक परीक्षेत उच्च गुण मिळवत होता. मी त्याला स्वतंत्रपणे प्रोत्साहन द्यायची. यश, तुझ्यामध्ये नेतृत्व आहे. एक दिवस तू खूप मोठं काहीतरी करशील. एका संध्याकाळी मी आणि यश अंगणात बसून चहा पित होतो. मी त्याला विचारलं, बाळा, तुझं शिक्षण पूर्ण झालं की काय? बाळा, तुझं शिक्षण पूर्ण झालं की मग तुझा काय विचार आहे? CSS करायचं आहे. मी इच्छितो की असा अधिकारी बनावं जो अनाथ, विधवा आणि बेसहारा लोकांच्या फायली टेबलावर पडून राहू देत नाही. मी अशी व्यवस्था करेन जिथं लोक दारावर मरणार नाहीत. मी त्याच्या निर्धाराचं कौतुक केलं. देव तुला यशस्वी करो. तू नक्की जिंकशील बाळा, कारण तू आधीच पराभव ओळखलेला आहे. यशने स्कॉलरशिपसाठी अर्ज केला. गुरुजींनी आपल्या जुन्या शिष्य, जो आता एक शैक्षणिक संस्थेचा प्रशासक होता, याच्याशी संपर्क साधला. मुलाखत झाली आणि यशची निवड झाली. आता तो स्कॉलरशिपवर उच्च शिक्षणासाठी विद्यापीठात प्रवेश घेत होता. जेव्हा तो युनिफॉर्म घालून पहिल्यांदा विद्यापीठासाठी निघाला तेव्हा धर्मशाळेतील सगळी मुलं टाळ्या वाजवत होती. लहान मुलांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि मी त्याला जाताना निरोप दिला. आई, तू माझ्यासोबत नसतीस तर मी काहीच झालो नसतो. तो म्हणाला, तू स्वतः घडलेला आहेस. मी फक्त प्रार्थना करत राहिले. मी म्हणाले, आता प्रत्येक काम प्रणालीप्रमाणे चालू झालं होतं. शुक्रवारी मुलांची वसतिगृह तपासणी, शनिवारी कपडे धुणे, रविवारी शैक्षणिक वर्ग. गुरुजींनी एकदा न राहून म्हटलं, हे व्यवस्थापन तुझ्यामुळे चालू आहे, तुझ्या निष्ठेमुळे. ह्या जागेला जणू स्वर्गाचं तुकडं बनवलं आहेस. मी हलकं स्मितहास्य करत म्हणाले, हे सगळं त्या मुलांचं नशीब आहे, ज्यांना जगाने नाकारलं पण देवाने त्यांना निवडलं. काही काळानंतर धर्मशाळेमध्ये एक भाषणाचा कार्यक्रम झाला. जेव्हा स्टेजवर त्याचं नाव घेतलं गेलं तेव्हा तो माईकवर येऊन म्हणाला, जर आज मी काही आहे तर त्या स्त्रीमुळे, जी माझ्यासाठी आई झाली, शिक्षक झाली, प्रार्थना झाली. मी मागच्या रांगेत बसले होते. फक्त हेच विचार करत होते
की बलिदानाचं फळ जगाची प्रशंसा नसते, तर त्या हृदयाचं समाधान असतं जे माझ्या छातीत होतं आणि प्रत्येक त्या मुलाच्या चेहऱ्यावर होतं ज्याने मला कधी आई म्हटलं होतं. विद्यापीठात यशचं शिक्षण पूर्ण होताच त्याने CSSच्या परीक्षेसाठी नोंदणी केली. जेव्हा मी त्याच्या हातात प्रवेश फॉर्म पाहिला तेव्हा मनापासून एकच प्रार्थना निघाली, देवा याला यशस्वी कर, जेणेकरून हा त्याचा आधार बनेल. ज्यांना जगाने एकटं सोडलं आहे. यशने महिनाभर स्वतःला खोलीत बंद ठेवलं. अभ्यास, नोट्स, लेक्चर्स आणि मेहनतीचा एक दीर्घ प्रवास सुरू झाला. मी फक्त त्याच्यासाठी वेळेवर जेवण ठेवत असे. रात्री जेव्हा सगळे झोपलेले असत त्याचं लाईट अजूनही लागलेलं असे. मग तो दिवस आला जेव्हा त्याचा निकाल आला. यश यशस्वी झाला होता. सगळ्यात धर्मशाळेत आनंदाची लाट उसळली. मुलांनी घोषणा दिल्या. गुरुजी वाघमारे यांनी मोठ्या आवाजात घोषणा केली आणि मी फक्त शांतपणे थांबून देवाचे आभार मानत राहिले. यश आता अधिकारी बनला होता. त्याची पहिली पोस्टिंग शहराच्या एका महत्त्वाच्या विभागात झाली. तो त्याचा पहिला पगार घेऊन सरळ धर्मशाळेत आला. त्याने हातात लिफाफा दिला. आई, हे तुझ्या प्रार्थनांचा परिणाम आहे. मी पैसे घेण्यास नकार दिला. हे तुझं परिश्रम आहे बाळा. तू स्वतः मिळवलं आहे. आता तुला ते करायचं आहे जे तू स्वप्नात पाहिलं होतं. काही आठवड्यातच त्याने धर्मशाळेसोबत एक मोकळा प्लॉट खरेदी केला आणि म्हणाला, ही जागा मी ह्याच उद्देशाने ठेवली होती. इथे एक आधुनिक धर्मशाळा आणि शाळा होईल, जिथे शिक्षण, शिस्त आणि निवास सगळं काही चांगल्या दर्जानुसार असेल. बांधकामाचं काम वेगाने सुरू झालं. तो स्वतः दर आठवड्याला येऊन साईटची पाहणी करत असे. कधी मुलांसाठी खिडक्यांमध्ये जाळी तपासत असे, कधी किचनच्या स्वच्छतेवर सूचना देत असे. आई, आता मुले मातीच्या अंगणात नाही, हिरवळीत खेळतील आणि प्रत्येक वर्गात एअर कूलर असेल. जेव्हा इमारत पूर्ण झाली तेव्हा उद्घाटन करण्याचा निर्णय झाला. यश म्हणाला, आई, यावेळी कार्यक्रम थोडा मोठा होईल. सोशल मीडियावर सगळ्यांना दाखवायचं आहे की अनाथ असणं कमजोरी नाही. जर साथ असेल तर प्रत्येक स्वप्न खरं होऊ शकतं. कार्यक्रमाची तयारी यशने स्वतः केली. सोशल मीडिया टीम, स्थानिक वर्तमानपत्र आणि काही मोठ्या प्रसिद्ध अधिकाऱ्यांना आमंत्रण देण्यात आलं. अंगण रंगबिरंग झेंडूंनी सजवण्यात आलं. मुलांनी नृत्य नाटिका तयार करायला सुरुवात केली. एका बाजूला मुलांनी तयार केलेल्या चित्रकला लावण्यात आल्या, ज्यात त्यांनी आपलं जीवन, उपासमार आणि कृतज्ञता व्यक्त केली होती. कार्यक्रमाच्या दिवशी शेकडो लोक आले. स्टेजवर मुलांनी त्यांचे अनुभव सांगितले. कोणीतरी म्हणालं, मला इथे आई मिळाली. कोणी म्हणालं, मला स्वप्न पाहण्याची परवानगी मिळाली. यशने भाषणात म्हटलं, मी त्या लाखो अनाथ मुलांपैकी एक आहे ज्यांना हे समाज फक्त मागे टाकतं. पण जर कोणत्याही मुलाला अशी आई मिळाली जी त्याच्यासाठी प्रार्थना करणारी असेल, तर तोही अधिकारी बनू शकतो. माझ्या आईने मला दिलं विश्वास, स्वाभिमान आणि इज्जतीची जाणीव. कार्यक्रमाचा सगळ्यात अविस्मरणीय क्षण तो होता जेव्हा यशने मला स्टेजवर बोलावलं. मी आश्चर्यचकित झाले, पण तो आग्रह करत होता. आज ज्या दिवशी मी प्रार्थना केली होती तो आला आहे आणि आज मी इच्छितो की ह्या जगाने तुम्हाला तसंच ओळखावं जसं मी ओळखतो. स्टेजवर मला बेस्ट मदर अवॉर्ड देण्यात आला. एका साध्या ओळीत लिहिलं होतं, ज्यांनी दुसऱ्यांच्या मुलांना आपलं मुलं बनवलं त्यांच्यासाठी ही इज्जत आहे. सोशल मीडियावर कार्यक्रमाचा व्हिडिओ अपलोड करण्यात आला. यशचं भाषण व्हायरल झालं. धर्मशाळेतून अधिकारीपर्यंत या शीर्षकाखाली अनेक पोस्ट आल्या. हजारो लोकांनी माझ्यासाठी प्रार्थना आणि आशीर्वाद लिहिले. रात्री जेव्हा सगळे पाहुणे निघून गेले आणि मी धर्मशाळेच्या नवीन इमारतीच्या अंगणात बसले होते, यश माझ्याजवळ आला आणि बसला. आई, मी इच्छितो की तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला. तेही तुमचं आहे. मी त्याचा हात धरला. बाळा, ज्या छताखाली ही मुले झोपतात तेच माझं घर आहे. इथे मी एक आई आहे आणि प्रत्येक मुलं माझ्या श्वास आहेत. तुझं प्रेम, तुझं यश हे माझा अभिमान आहे, पण माझं ठिकाण हेच आहे. यशने डोकं झुकून म्हटलं, हो आई, मी समजतो. काही दिवसांनी त्याने धर्मशाळेच्या शेजारी एक लहान घर बांधलं. ही तुमची खोली आहे. जर कधी थकलात तर इथे विश्रांती घ्या. मी हसून स्वीकार केलं. यश आता आपल्या मिशनवर यशस्वीरित्या काम करत होता. धर्मशाळेला सरकारी फंड मिळायला सुरुवात झाली. शाळेच्या शाखा वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरू होऊ लागल्या.
प्रत्येक नवीन इमारतीच्या उद्घाटनावर यश फक्त एकच गोष्ट ठेवायचा, भिंतीवर लावलेला तो फोटो ज्यात मी मुलांसोबत बसून प्रार्थना करत होते. माझ्या आयुष्याचा तो क्षण जेव्हा यशने संपूर्ण जगासमोर मला आई म्हणून हाक मारली. यशच्या यशस्वीतेने आणि धर्मशाळेच्या प्रसिद्धीने अनेक दरवाजे उघडले होते. ते दरवाजे जे अनेक वर्षापूर्वी माझ्यासाठी बंद झाले होते, आता तेच लोक जे कधी नजरेला नजर देत नव्हते, पुन्हा डोळ्यात डोळे घालून बोलू इच्छित होते. एक दिवस ऑफिसमधून परतल्यावर यशने मला सांगितलं, आई, एक विचित्र गोष्ट घडली आहे. आपल्या सासरच्या वकिलांनी मला भेट दिली. म्हणाले की तुझ्या नवऱ्याच्या मालमत्तेवर तुझा आणि तुझ्या मुलाचा कायदेशीर हक्क मान्य केला गेला आहे. मी काही वेळ शांत राहिले, मग म्हणाले, हक्क तर खूप आधीचा होता, फक्त मानणारा कुणी नव्हता. त्यांनी हेही सांगितलं की ते आता मालमत्तेचा पूर्ण वाटा द्यायला तयार आहेत. माफीही मागितली आहे. मी यशकडे पाहिलं. तुला माहीत आहे का जेव्हा हक्क देण्याची वेळ येते आणि माणूस तेव्हा देतो जेव्हा त्याला स्वतःचा तोटा वाटतो. तो डोके हलवत राहिला. काही दिवसांनी माझ्या भावाचा फोन आला. त्याच्या आवाजात थरथर होती, जणू अनेक वर्षाची शांतता ओझं बनली होती. सुमित्रा, मला माफ कर. भीतीपोटी तुला परत पाठवलं. मी माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती. मी दररोज तुझ्या मुलाची ती स्थिती आठवत राहतो. मला माफ कर. मी फक्त एवढंच म्हटलं, माफीसाठी वेळ नव्हे, नियत पुरेशी असते. मी त्या दिवशी तुला माफ केलं होतं जेव्हा माझ्या मुलाने मला सोडलं. भावाने हळूच म्हटलं, तुझी इच्छा असेल तर तुला माझ्या घरी घेऊन जाईन, सगळं सांभाळेन, सन्मानाने ठेवीन. नाही भाऊ, मी तिथेच आहे जिथे माझ्यासाठी दार उघडले जातात, दरवाजे बंद नाही होत. मग गुरुजी वाघमारे माझ्याकडे आले आणि म्हणाले, ऐकलंय का, तुला मालमत्तेची ऑफर मिळाली आहे. काय विचार केलास? नाही घेण्याचा निर्णय घेतलाय गुरुजी. ही जागा माझी वारसा आहे, ती जमीन नव्हे. त्यांनी हसून म्हटलं, कधी कधी वारस ते असतात जे रक्ताने नव्हे, सेवा करून नातं जोडतात. तुला जे मिळालं ते या सगळ्या मालमत्तेपेक्षा अमूल्य आहे. धर्मशाळेत आता जीवन एका हास्यात प्रवेशलं होतं. प्रत्येक मुलगा शिकत होता, खेळत होता आणि शिस्त मिळवत होता. यश फक्त स्वतःचा भार उचलत नव्हता, तर दर महिन्याला आपल्या पगाराचा एक हिस्सा मुलांच्या शिक्षणासाठी राखून ठेवत होता. यशने मला सांगितले, आई, तुमच्यासाठी एक नवीन गाडी घेतली आहे. आता येणं जाणं सोपं झालं आहे. मी हसून उत्तर दिलं, माझे मार्ग आता तिथेच आहेत जिथे माझी मुलं आहेत. जर तू चालवू शकतोस तर तेच पुरे आहे. आता दर आठवड्याला कुणीतरी धर्मशाळेला भेट द्यायचं, रिपोर्ट्स तयार व्हायचे, शिफारशी यायच्या. पण माझ्यासाठी सगळ्यात मोठा रिपोर्ट तो होता जेव्हा एखादं मूल माझ्याजवळ येऊन म्हणायचं, आई, आज मी पूर्ण श्लोक लक्षात ठेवला. एक संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळत होता आणि मी अंगणात मुलांना झोका देत होते, एक स्त्री माझ्याजवळ आली. ओळख पटवायला थोडा वेळ लागला, पण ती माझी लहान जाऊबाई होती. सुमित्रा, मी तुझ्याजवळ माफी मागायला आले आहे. मी तुझ्यावर खूप अन्याय केला. तुझं मूल. मी हात वर करून तिला थांबवलं. हे दरवाजे प्रेमाचे आहेत, तक्रारीचे नाहीत. जे काही झालं ते देवाच्या हुकुमाने झालं. मी तुला त्या दिवशीच माफ केलं होतं जेव्हा तू दरवाजा बंद केला होता. ती शांततेने निघून गेली. मी परत झोक्याच्या दिशेने वळले. एक लहान मुलगी म्हणाली, आई, तुम्ही सगळ्यांना माफ करता. मी तिच्या डोक्यावरून हात फिरवून म्हटलं, मनात ओझं राहिलं तर प्रार्थनांना कुठे जागा राहते. त्या रात्री माझी झोप गाढ होती आणि स्वप्न प्रकाशमय. स्वप्नात मी एका बागेत होते जिथे रंगबिरंगी फुलं उमललेली होती. झाडांमधून प्रकाश निघत होता आणि हलकीशी सुगंध हवेत पसरलेली होती. माझ्या मुलाने दुरून येऊन मला हाक मारली, ममा. मी दचकून उठले. पाहिलं तो हसत होता. त्याने माझे हात पकडले. आई, मी इथे खूप खुश आहे. तुझ्या आशीर्वादाने मला उजाळा दिला आहे. मी आणि बाबा तुझी वाट पाहतो आहे. मी त्याला मिठी मारली, पण स्वप्न संपण्याआधी त्याने पुन्हा एकदा तेच वाक्य म्हटलं, आई, आता लवकर भेटूया. डोळे उघडले तर मन हलकं होतं. मला समजलं मी आता पूर्ण झाली आहे आणि जीवनाचा उद्देश फक्त जगणं नाही, प्रार्थनांमध्ये जगणं आहे. आणि ते मी रोज त्या मुलांसोबत जगते जे मला आई म्हणतात. खरी नियत, संयम आणि सेवा याचे फळ कधी वाया जात नाही. ज्यांना जग नाकारते, देव त्यांना आपल्या आशीर्वादाने सांभाळतो. जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका.